नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भात पाठीमागे पण 2-3 व्हिडिओ घेतले, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये एकदा बघून घ्या. आता अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो, कारण रिसेंटली अधिवेशनामध्ये परत हा मुद्दा आला होता आणि यावरती आपले शिक्षण मंत्री महोदयांनी जी उत्तर दिली त्यानुसार असं दिसतंय की लवकरच ही भरती होणार. आता न्यूजपेपरला बातमी अशी पण आलेली आहे की 30,000 पर्यंत जागा भरल्या जाणार. थोडक्यात बघूया ह्या कोणत्या जागा आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि खरंच ही 30,000 ची भरती होणार का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, तुमच्या ग्रुपला पण नक्की शेअर करा. सो चला मग विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण की 30,000 जागा भरणार सत्यता काय? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो जी-आर आला त्या जी-आर मध्ये सांगितल्याप्रमाणे किती जागा आणि कोणत्या पदांच्या जागा भरणं अपेक्षित आहे. थोडक्यात हा व्हिडिओ बघूया आपण. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टीईटीची बॅच चालू झालेली आहे. 2 प्रकारच्या बॅचेस, ज्यामध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचेस मध्ये फीचर असा आहे की तुम्हाला इथे 5,000 प्लस निकाल देणारी टीम इथे मार्गदर्शन करणार आहे. त्यांचे दररोजचे लेक्चर, त्याच्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. 350 प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन दररोज प्लस तुम्हाला प्रत्येक शनिवारी असणार आहे. महारिव्हिजन सेशन बरोबर डाके सरांचं 9वा दिवस नवी सुरुवात हे सुद्धा सेशन असणार आहे. विशेष म्हणजे ह्या बॅच मध्ये बुक किट आणि बॅग फ्री आहे. ह्या बॅच मध्ये मात्र नसेल. दोघांपैकी जी बॅच तुम्हाला अपेक्षित तुम्ही ती घेऊ शकता. आणि विशेष आज रमजान ईद निमित्त तुम्हाला 20% सूट पण आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. ही रमजान ईदची सूट घेण्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे ईद20, म्हणजे EID20 नावाचा कोड वापरायचा आहे. 20% ऑफ असणार आहे. आता बघूया आपण. बघा, माननीय मंत्री महोदयांनी 25 फेब्रुवारी 2026 ला विधान परिषदेमध्ये अनाउन्समेंट केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती आणि नियुक्ती ही शासन निर्णयानुसार करण्यात येईल. माननीय दादाजी भुसे शालेय मंत्री यांनी सांगितलं होतं. ही बातमी तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला दाखवली. त्यानंतर दुसरा मुद्दा यामध्ये बघा, महत्वाचे मुद्दे यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितले होते. काय मुद्दे होते? शिक्षण मंत्री महोदयांनी पण सांगितले होते की अतिरिक्त जे शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांचं पहिले समायोजन होणार आहे. अतिरिक्त समायोजन झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती 4 महिन्यात घेणार असं पण त्यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे. आणि 4 एप्रिल 2025 च्या जी-आर नुसार भरती होणार आहे. जर हे फेब्रुवारीचं जर पकडलं आपण तर साधारणतः जून 2026 पर्यंत ही भरती होणं अपेक्षित आहे. आता हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला की तुम्हाला ही 4 महिन्यात भरती करायची. आता दुसरा मुद्दा, नुकताच ह्या अधिवेशनामध्ये जे अनाउन्समेंट केलं ते तुम्हाला सांगतो. पण अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा जो पाठीमागचा आहे, जो की नोव्हेंबर 25 मध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. हा प्रश्न जो होता तो प्रश्न, त्याचं उत्तर जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला मी दाखवतो. त्यात शिक्षण मंत्री महोदयांनी काय सांगितलं तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरिम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरती संदर्भातील कार्यवाही करता येत नव्हती, म्हणजे हे भूतकाळात गेलं. त्यामुळे बरेच वर्ष शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरली जात नव्हती. सदरची स्थगिती सद्यस्थितीत उठलेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे. आता तुम्हाला आठवत असेल किंवा माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या नॉलेज प्रमाणे 2005 पासून आय थिंक सो पदभरती झालेलीच नाहीये. जवळपास याला 20 वर्ष 21 वर्ष होऊन गेले. या शाळेमध्ये येथे शिक्षकेतर कर्मचारी अवेलेबल नाहीये आणि भरती पण रखडली गेली आहे. त्याला काही कारण असतील, बरेचसे कारण असतील. त्यापैकी एक स्थगिती पण होती, हे कारण त्याला होतं. ही स्थगिती उठलेली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे अशी माहिती आपले शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे. आता या संदर्भातला 4 एप्रिल 2025 चा जी-आर पण त्यावेळेस येऊन गेला होता की ही भरती कशा पद्धतीने असणार, त्याची निकष त्यांनी ह्या जी-आर मध्ये सांगितला होता. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी-आर होता. आता हा जी-आर येऊन गेला, अधिवेशनात घोषणा झाली. आता मात्र पदभरती होणं गरजेचं आहे. मग मुद्दा येतो की किती पदं रिक्त आहे आणि कोणकोणती पदं रिक्त आहे, या संदर्भातलं अपडेट आपण बघूया. पण तत्पूर्वी हा जी-आर जो आहे, हा जी-आर काय सांगतो? मंजूर जी पदं आहेत बघा, मंजूर पदे किती आहेत तर 5 पदं आहेत. शिक्षकेतर कर्मचारी म्हणून 5 पदं मंजूर आहे. त्यात कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. यापैकी वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक ही पदं डायरेक्टली भरली जाणार नाही स्पर्धा परीक्षांमार्फत, मात्र पदोन्नतीने ही पदं भरली जाणार आहेत. या संदर्भात हा जी-आर आहे. ह्या जी-आर मध्ये सांगितल्याप्रमाणे ही मंजूर पदं आहेत आणि भरावयाची पदे किती व कोणती असणार आहे तर त्यांनी जी-आर मध्ये शासन निर्णय दिलाय.
ज्यामध्ये 100% भरवायची पदे आहे, 100% नामनिर्देशनाने भरवायची पदे कोणती आहे तर ती आहे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. ही 3 पदं कुठे खाजगी असेल, अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक शाळा असेल किंवा उच्च माध्यमिक शाळा असेल तर या ठिकाणी ही पदं 100% भरली जाणार असं सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही नेहमी ऐकत असता की जेवढी पदं मंजूर आहे, जेवढी भरलेली आहे, जेवढी रिक्त आहे, मग रिक्त पदं ही जनरली 80% भरा असं वित्त विभाग सांगतं. पण ह्या पदांसाठीचा हा GR आहे की 100% ही पदं भरली जाणार आहेत. आता याबद्दल मी पाठीमागे पण भरपूर बोललोय, पण नुकतंच न्यूजपेपरला आलेली बातमी बघा, पुढाऱ्यांनी बातमी दिली आहे, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग. याची हेडिंग तुम्हाला मी सांगतोय. याची हेडिंग आहे शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे निकष जाहीर. आता हे निकष कधी जाहीर झाले? 4 एप्रिल 2025 ला GR काढून निकष जाहीर झालेले आहेत. दुसरं काय, त्याचा सेवा प्रवेश शर्ती ज्या आहेत भरतीसाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 बनविला गेला. आता हा बाकी होता, तो सुद्धा आता बनवला गेलेला आहे. मग आता फक्त भरतीच करायची. पदभरतीच्या निकष संदर्भात GR आलाय, त्याचेच निकष त्यांनी इथे पण सांगितले बघा. पदभरतीचे निकष मी तुम्हाला 5 पद सांगितले, त्यातले बघा कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि प्रमुख लिपिक हे 3 पद त्यांनी इथे दिलेले आहेत. त्यापैकी इथं भरलं जाणार जे पद आहे महत्वाचं ते कोणतं आहे? फक्त कनिष्ठ लिपिक हे पद फक्त भरलं जाणार आहे बघा. कनिष्ठ लिपिक हे जे पद आहेत ना, वरिष्ठ लिपिक आणि प्रमुख लिपिक हे पदोन्नतीने, त्यात पण त्यांनी सांगितलं निकष काय आहे. नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या कुणाला मिळणार हे पद? ज्यांचं कनिष्ठ लिपिक पदावरती ऑलरेडी कार्यरत आहे असे कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतका सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावरती सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने हे पद भरलं जाणार. मी तुम्हाला GR पण दाखवला, त्यात पण हेच होतं. दुसरं, प्रमुख लिपिक हे पद कुणासाठी आहे तर हे वरिष्ठ लिपिक बघा, वरिष्ठ लिपिक जो असेल तोच प्रमुख लिपिक होऊ शकतो. हे पद धारण करणाऱ्या या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्तानुसार सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने ग्रंथपाल संविधानिक विद्यापीठाचा ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदवीसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. सो लक्षात घ्या, पहिले मी तुम्हाला सांगितलं कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक मधून वरिष्ठ लिपिक तुम्ही होणार आहात बघा. कनिष्ठ लिपिक मधून तुम्ही वरिष्ठ लिपिक होणार आहात आणि वरिष्ठ लिपिक मधून मुख्य लिपिक होणार आहे. सो ही 2 जी पदं आहेत ना, ही पदं तुमची पदोन्नतीने भरली जाणार आहे. ही पदं डायरेक्ट एक्झाम घेऊन भरली जाणार नाही. हा GR पण तेच सांगतो की 3च पदं भरली जाणार आहे, बाकीचे पदोन्नतीचे पद आहेत. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अजून हे झालं 2 पदांबद्दल. बाकीची 3 पदं कनिष्ठ लिपिकसाठी काय तुमची शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे ते पण दाखवलंय. विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या समक्ष प्राधिकरणाने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रतिनिधी शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रतिनिधी 40 शब्द याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. दोघांपैकी एक असेल तर तुम्हाला इथे या पदासाठी कनिष्ठ लिपिक पदासाठी फॉर्म भरता येणार आहे. नंतरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. यासाठी तुमचं 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि शिपाई ह्या पदासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून मग ते कोणते असू द्या, वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावर सुद्धा नियुक्ती इथे होणार आहे. सो अशा पद्धतीने हे 3 पदं भरली जाणार आहेत, 2 पदं तुम्हाला पदोन्नतीने. आता महत्वाचा मुद्दा इथे येतो बघा, साधारण 30,000 पदांची होऊ शकते भरती. आता ही थोडीशी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आता 30,000च्या पदांसंदर्भात त्यांनी माहिती काय दिली तर त्यातलं महत्वाचं पद आहे बघा, कनिष्ठ लिपिक जे की भरलं जाणार आहे बघा. हे पद 17,695 पद रिक्त आहेत. खूप मोठी संख्या, आकडा इथे तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, वरिष्ठ लिपिक हे पद तर भरलं जाणार नाहीये, तरी पण याचा आकडा बघा 4,912 आहेत. मुख्य लिपिक हे पद तुमचं पदोन्नतीने भरणार आहे, 923 पद आहेत. ग्रंथपालांची 2,118 पदं आहेत. तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीची 4,665 पदे आहेत. आणि त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिकसाठी बघा 2,040 पदे यातून निर्माण केली जाणार आहेत. या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत तेथे भरतीसाठी संधी आली आहे. सो आकडा तर हा दाखवला गेलाय, मात्र अजून या संदर्भात शासनाकडनं असं परिपत्रक काही आलेलं नाहीये, शिक्षण विभागाकडून असं काही परिपत्रक आलेलं नाहीये. ही माहिती 30,000 पर्यंत आहे असं ह्या न्यूज पेपरमध्ये पण आलेलं आहे. आणि संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारण सांगितलं असेल तर असं पत्रक माझ्याकडे अजूनपर्यंत मिळालं नाहीये. फक्त ही बातमी पेपरला आलेली आहे. ही पुढील काळामध्ये तुम्हाला याची डिटेल्स माहिती घेत आहे.
आमच्या सोर्सेसकडनं डिटेल माहिती जर मिळाली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण ही चांगली गोष्ट आहे जर न्यूजपेपरला बातमी येते आणि पुढारी न्यूजपेपर पण चांगला आहे, सो हरकत नाहीये. 30,000 पदभरती आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची असणार आहे. येणाऱ्या काळात ही पदभरती होणार आहे, सो तयारीत राहा. शिक्षकेतर कर्मचारी भरती उशीर फक्त होतोय. तो उशीर का होतोय तर तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत शिक्षक भरतीची ऍड यायला पण उशीर होतोय का तर संच मान्यता, त्यांचा संच मान्यता निकषानुसार तुमचे अतिरिक्त कर्मचारी, त्यांचं समायोजन, मग रिक्त जागा, मग पदोन्नती होणार आहे. पदोन्नतीनंतर मग त्या वरिष्ठ लिपिक मधून वरिष्ठ लिपिक मध्ये जाणार, तो जागा रिक्त होणार आहे. ह्या जागांचा पूर्ण आकृतीबंध तयार करून मग ती ऍड देणं बिंदू नामोरी पद्धतीने कॅटेगरीनुसार ही ऍड देणं गरजेचं असणार. सो त्यासाठी हा उशीर होतोय. सो या पाठीमागचे सगळेच निकष तुम्हाला मी सांगत आलो, सगळे सांगत बसत नाही तुम्हाला. तो त्या कारणाने उशीर होतोय. पण तरी पण एप्रिल मे पर्यंत पकडा तुम्ही, एप्रिल पण नाही की मे पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. सो जी आर पण तुम्हाला मी दाखवला, रिक्त जागाही तुम्हाला आता काही प्रमाणात आता सांगितलेल्या आहे. सो याबाबत आपलं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आणि विशेषतः इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत, पुस्तक सुद्धा अपडेट होऊन आलेली आहेत. ऍपवरून तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा. प्लस तुम्हाला पुस्तकं पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला द्रोणा सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. नवीन टीडीच्या बॅचेस आहे, ह्या पण तुम्ही घेऊ शकता. सेपरेट बॅचेस आहे किंवा ही ₹2 बॅच पण अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे रमजान ईद निमित्त आज तुम्हाला इथे 20% ऑफ पण असणार. यासाठी काय करा, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.